आईवरची कविता. आईवरची म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती सगळ्या. कवितेचं शीर्षक आहे झुरत जाणारी माणसं. केलं का चालू? हो हो. झुरत जाणारी माणसं. काडी काडी जोडलेल्या घरट्यात, काडी काडी जोडलेल्या घरट्यात कवडीचाही हक्क नसलेली, आयुष्यभर कस्ता खाऊन झुरत जाणारी माणसं. चिऊ काऊचे 2 घास जास्तच भरवणारी, आपल्या बाळाला चिऊ काऊ म्हणत म्हणत 2 घास जास्तच भरवणारी, सुनेने 2 घास द्यावेत म्हणून तिच्या पुढे लाचार होऊन झुरत जाणारी माणसं. संसाराचा पसारा वाढवूनही, संसाराचा पसारा वाढवूनही पिशवीतल्या 2 कापडाचे धनी, पिशवीतल्या 2 कापडाचे धनी हकालपट्टीला धास्तावून झुरत जाणारी माणसं. जमीन जुमला पैसा अडका, जमीन जुमला पैसा अडका, मुलांच्या सुखासाठी राबताना नात्या गोत्यांना तुटून झुरत जाणारी माणसं. मुलांच्या हेवा दाव्याने, मुलांच्या हेवा दाव्याने टाळाटाळी ढकलाढकलीत, टाळाटाळी ढकलाढकलीत वृद्धाश्रमात देह ठेवून. ऍक्च्युअली तुम्हाला पाय लिहायचं होतं, देह ठेवणं म्हणजे असं होत आहे अर्थ, पण देहच म्हणजे शरीर. वृद्धाश्रमात देह ठेवून झुरत जाणारी माणसं. 9 महिने राबवूनही, 9 महिने राबवूनही परकी, पिकलं पान गळणार हे जाणणारी, पिकलं पान गळणार हे जाणणारी पोरांच्या एका शब्दासाठी तरसून झुरत जाणारी माणसं. मांजराने पिलेल्या दुधाचे, मांजराने पिलेल्या दुधाच्या आरोपाने, ओट्यावरचं मांजराने पिलेल्या दुधाच्या आरोपाने लेक सुनाच्या कठड्यात चोर ठरलेली, लेक सुनेच्या कठड्यात चोर ठरलेली, विधात्या लवकर मुक्ती दे म्हणून झुरत जाणारी माणसं. शेवटचं कडवं. धिक्कार आमचा, धिक्कार आमचा, आम्हाला जन्म देणारी जीव असून मेलेली, आम्हाला जन्म देणारी जीव असून मेलेली, वंशाचा दिवटा पेटवून स्वतः विचत जाणारी माणसं, झुरत जाणारी माणसं, झुरत जाणारी.